काल डोंबिवली MIDC फेज 2 सागाव भागामध्ये केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला। काल दुपारी 1:30च्या सुमारास अमुदान केमिकल्स या कंपनीमध्ये हा मोठा स्फोट झाला आणि यामध्ये 8 कामगारांचा मृत्यू झालाय। 60 कामगार जखमी असल्याची माहिती आहे। जखमींवरती MIDC मधल्या एम्स रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। या स्फोटानंतर कंपनीमध्ये प्रचंड मोठी आग लागलेली होती। दरम्यान ही आग आता पूर्णपणे विझलेली असून आता बेपत्ता कामगारांचा शोध सुरू आहे। NDRFच्या टीमकडून ढिगाऱ्याखाली कोणी अडकलं आहे का याचा शोध सध्या सुरू आहे। आढावा घेतलाय अक्षय भाटकर यांनी। डोंबिवलीमध्ये काल रात्री जो स्फोट झाला त्याच्यानंतरची दाहकता भीषणता आता समोर आलेली आहे। मी सध्या त्याच कंपनीच्या आवारामध्ये आहे ज्या ठिकाणी काल मोठ्यातल्या मोठी आग लागली होती, स्फोट झाला होता। आसपास जर आपण पाहिला तर आता या ठिकाणी काहीही शिल्लक उरलेलं नाहीये, कारण की इथे आसपास जेवढं काही होतं, जे काही कंपन्या होत्या किंवा जे काही साहित्य होतं कंपन्यांमधलं ते सगळं जळून खाक झालेलं आहे किंवा ते उडून दुसरीकडे पडलेलं आहे, उद्ध्वस्त झालंय, नाहीसं झालंय। या ठिकाणी आता ज्या बॉयलरचा स्फोट झाला होता तो इतका तीव्र होता, इतका मोठा होता की त्याच्यामुळे आसपासच्या सगळ्याच कंपन्या ज्या आहेत त्या पूर्णतः नष्ट झालेल्या आहेत, गायब झालेत। आता अनेक नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत, अनेक कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत जे त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत। ज्यांना कालपासून त्यांचे नातेवाईक सापडले नाही आहेत, जे अजूनही बेपत्ता कामगार आहेत त्यांचे हे नातेवाईक आहेत। आणि आता आपण पाहताय त्यासाठीच इथे NDRFची टीम आलेली आहे। जी NDRFची टीम आहे ती आता इथे सर्च ऑपरेशन करते आहे। जर आपण पाहिलं तर NDRFची टीम ही प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन इथे सर्च करते आहे। आणि समोर जरी आपण पाहिलं तर समोर देखील एक वेगळी कंपनी होती केमिकलची, त्या कंपनीच्या आतमध्ये जाऊन आता NDRFची टीम इथे सर्च ऑपरेशन करते आहे। अशा प्रकारचं संपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे। आम्ही ज्या ठिकाणी चालतोय त्या ठिकाणी अत्यंत घातक असा हा रसायनांचा धूर आहे। ज्या रसायनांच्या धुरामुळे इथे येणाऱ्या नागरिकांना, इथे येणाऱ्या सगळ्या NDRFच्या पथकाला देखील काही प्रमाणात धोका आहे। पोलीस आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत, NDRFची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। अजून कोणी बेपत्ता कामगार इकडे सापडतंय का याचा शोध आज NDRFची टीम घेणार आहे। कॅमेरामॅन विनेश अक्षय भाटकर, ABP माझा, डोंबिवली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।